अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची शक्यता बळावली आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत स्पष्ट संकेत दिले। येत्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर महाविकास आघाडी एकत्र आल्यास अहिल्यानगर महानगरपालिकेत आघाडीचा पारड जड राहील असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे। तर निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं सर्वच पक्षांची हालचाल आता वेगानं सुरू झाली आहे। त्यातच महाविकास आघाडीची रणनीती अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे। अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीची तयारी ताकदीनं सुरू असून येत्या काळात आघाडीत अनेक नेत्यांचे प्रवेश होण्याची ही चर्चा सुरू आहे। त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत मतदार कोणत्या बाजूने कौल देतात आणि महाविकास आघाडीची एकजूट प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।